हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे कबीर आणि तेजस्विनी दोघेही जण बोलत असतात. त्यावेळी कबीर तिला विचारत असतो की मला सांगा, आत्तापर्यंत आपण जो काही लपंडाव करत आहोत त्याबद्दल तुम्ही कोणाला काही सांगितलं तर नाहीत ना? तर त्यावेळी आता इथे ही तेजस्विनी जी आहे तिने खरं तर दाभाडे मावशींना सांगितलेलं असतं. तर तिला आठवतं की कशा पद्धतीने ती इमोशनल झाली आणि सखीबद्दल. त्यावेळी तिच्याकडनं सगळं काही निघालं, तोंडून सगळं काही निघालं आणि दाभाडे मावशीला सगळं सत्य माहीत आहे. हे तिने सांगून देखील आता तिने कबीरला नाही म्हटलं आहे. इथे तेजस्विनी कबीरशी खोटं बोलली आहे की नाही, तिने कोणालाच काही सांगितलेलं नाही आहे. तर त्यावेळी आता ती तिच्या मनालाच म्हणत असते की खरंच ते मनस्विनी होता मनस्विनीची ॲक्टिंग करता करता मी मनस्विनी झालेच. कारण मी खोटं बोलले, मी आज कबीरशी खोटं बोलले. कबीरने मला एवढी साथ दिली तरीसुद्धा मला खोटं बोलावं लागलं. मला माफ करा साईनाथा, मला माफ करा. असं आता इथे ती देवाकडे हात जोडून माफी मागत असते. कारण ती खोटं बोलली आहे, तिची चूक पदरात घ्या असं तिचं म्हणणं असतं. तर त्याचनंतर आता इकडे कबीर जो आहे तो तेजस्विनीला सांगतो की आता ना सगळं काही सावधगिरीने करायला हवं, जेणेकरून आता आणखीन सखीला काही डाऊट येऊ नये. पण तुम्हाला तर माहीतच आहे, उद्या तिचा डाऊट क्लिअर करण्यासाठी ती उद्या एक खेळ खेळणार आहे आणि तेही तुमच्याबरोबर. पण आता कबीर म्हणत असतो, मला अजून देखील काही आयडिया आलेली नाही आहे की सखी नक्की कोणता खेळ खेळणार आहे. त्यावेळी तेजस्विनी जी आहे ती कबीरला विचारते की कबीर, तुला कसली आयडिया आहे का? तर त्यावेळी आता कबीर बोलतो की नाही, मला कुठलीही आयडिया नाही आणि सांगताही येत नाही की सखी ऐनवेळेस काय करेल, तिचं डोकं कसं चालेल हेही मला काही सांगता येत नाही. त्यामुळे उद्या जरा अलर्ट राहा, समजलं? म्हणजे सखीला काय म्हणायचं आहे हे त्या गोष्टीतून कळून घ्या. तर त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती बोलते की ठीक आहे कबीर. कबीर बोलतो की चला मी आता निघतो आणि काळजी घ्या. कोणालाही कळायला नाही पाहिजे की तुम्ही मनस्विनी आहात. थोड्या दिवस तरी नाही, आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळेपर्यंत. तर आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की हो कबीर, ठीक आहे. तर आता कबीर गेल्यानंतर इथे तेजस्विनीला खूप गिल्टी वाटत असतं, कारण ती मनस्विनीसारखं खोटं बोललेली आहे. आणि त्यानंतर आता कबीर रूमच्या बाहेर पडतो. त्यावेळी समोरून सखी येते आणि सखी कबीरला विचारू लागते की कबीर, तू इथे काय करतो आहेस? मला सांग, झोपायचं सोडून तू इथे काय करत आहेस? तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की काय करू ना, मला माझी बायको तिच्या शेजारी झोपूच देत नाही आहे आणि मला जवळ झोपू दिलं नाही आहे म्हणून झोपच येत नाही आहे. असं म्हटल्यानंतर आता सखी बोलते की अच्छा हो का, म्हणून तू इथे आला आहेस? तर आता कबीर जो आहे तो बोलतो की मग काय करणार, रात्र कशी बशी पूर्ण करावी लागेल आणि म्हणूनच मी इथे फेरफटका मारत होतो. तर आता असं बोलल्यानंतर आता इथे बाहेर पावसाचं वातावरण झालेलं असतं आणि आता इथे विजा चमकायला लागतात. तेवढ्यातच गडगडाट झाली आणि आता विजेच्या आवाजामुळे सखीला भीती वाटली. खरं तर कबीर तिला म्हणत होता की तू मला जवळ घेत नाही आहेस म्हणून मला झोप येत नाही आहे. पण त्यावेळी सखी बोलते की नाही, आत्ता तरी नाही, वेळ आल्यावर मी तुला नक्कीच जवळ घेईल असं म्हटली होती सखी. आणि त्याचवेळी जेव्हा तिला विजेचा आवाज आला त्यावेळी सखी त्याच्या जवळ जाऊन डायरेक्ट त्याच्या मिठीतच शिरली. आणि आता इथे कबीरला तर खूप छान वाटतं. कबीर लगेचच सखीला जवळ घेतो आणि त्यावेळी सखीला घट्ट मिठी मारतो. सखी आता विचार करते की अरे, आत्ताच तर मी म्हटले होते की मी तुला आत्ता तर जवळ घेणार नाही आहे आणि वेळ आल्यावर घेईल. असं तिच्या लक्षात आल्यावर लगेचच ती पाठीमागे सरकते. आणि इकडे कबीर बोलतो की अरे वा, म्हणजे आता तू मला जवळ घेतलंच होतंस तर, म्हणजे वेळ आली आहे ना सखी? त्यावेळी आता सखी बोलते की नो वे. हे बघ कबीर, तू काहीही वाईट अर्थ घेऊ नकोस हां. कारण काय झालं आहे ना, विजेच्या आवाजामुळे मला भीती वाटली आणि मग मी तुझ्या जवळ आले. त्यामुळे प्लीज गैरसमज करू नको.
तर थोड्याच वेळात आता कबीर जो आहे तो पुन्हा सखीला मिठी मारतो आणि त्यावेळी सखी कबीरला म्हणते की कबीर काय आहे, हो बाजूला, असं म्हणत ती त्याला मारते. आणि त्यावेळी आता कबीर बोलतो की सखी आता तर वेळ आली आहे ना, मग का असं, म्हणजे हे बघ, तू जवळ आली तर चालतं आणि मी जवळ आलो तर नाही चालत, हे असं कसं शक्य आहे. त्यावेळी आता इथे सखी बोलते की हो, शक्य आहे ते, त्यामुळे मी जेव्हा सांगेन तेव्हाच तू माझ्या जवळ यायचंस. तर आता इथे कबीर बोलतो की नाही सखी, असं म्हणताच कबीरने सखीला उचललेलं आहे आणि कबीर सखीला बोलतो की चल आता मी तुला रूममध्ये घेऊन जातो. असं म्हणताच आता कबीरने सखीला उचलून रूममध्ये चाललेलं असतं. तर आता सखीच्या चेहऱ्यावरही खूप मोठी स्माईल असते. कुठेतरी कबीरला वाटतं की आता सखी खुश आहे. त्यानंतर तो बेडवरती तिला नेऊन झोपवतो आणि इकडे तो तिच्या जवळ यायला लागतो. सखी तेवढ्यातच त्याच्यापासून लांब जाते, त्याला दूर ढकलते आणि त्याला दूर ढकलल्यानंतर लगेचच त्यांच्यामधला जो काही मोरपीस असतो कान्हाचा तो मध्येच घेते आणि त्या दोघांच्या मध्ये ठेवते. त्यावेळी आता कबीर बोलतो की सखी हे योग्य नाही आहे, हां बघ हां. तर आता सखी बोलते की हेच योग्य आहे आणि मी जेव्हा सांगेल त्याच वेळी आपल्या दोघांमधलं अंतर मिटेल, समजलं तुला. तर आता इथे कबीर सखीला हे देखील विचारण्याचा प्रयत्न करत असतो की सखी उद्या तू नक्की काय खेळ खेळणार आहे मनस्विनीबरोबर. त्यावेळी सखी जी आहे ती कबीरला सांगत नसते. कबीरला म्हणते की हे बघ, ते एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज तुला उद्याच पाहायला मिळेल, समजलं तुला. तर आता कबीरला कळते की सखी त्यालाही सांगणार नाही. मग आता इथे तेजस्विनीला खूपच अलर्ट राहावं लागणार आहे, कारण सखीच्या डोक्यात काय येईल ते कोणाला सांगता येत नाही, असं आता कबीर म्हणत असतो आणि आता दोघेही जण झोपी जातात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सखीच्या म्हणण्याप्रमाणे सगळेजण रेडी होऊन थांबलेले असतात. सगळ्यांना माहिती असतं की आज सखीला मनस्विनीबरोबर एक खेळ खेळायचा आहे. पण यातलं फक्त कबीरला माहीत नसतं की तो खेळ कोणता खेळायचा आहे. काका, काकू आणि गौतम ह्या सगळ्यांना माहिती असतं की सखी आज कोणता खेळ खेळणार आहे. त्यावेळी आता इथे कबीर सखीला बोलतो की सखी आत्ता तरी सांग की तू कुठला खेळ खेळणार आहे. त्यावेळी आता सखी बोलते की थांब, एकदा की मनस्विनी आली की सगळं काही तुझ्या समोर येईलच. त्यावेळी आता इथे मनस्विनी वरतून खाली आलेली असते आणि मनस्विनी आल्यानंतर सखीला म्हणते की काय मग, कुठला खेळ खेळणार आहेस. त्यावेळी सखी बोलते की मला सांग, तुला कसं कळलं की आम्ही खेळ खेळणार आहोत, कारण मी तर काहीच म्हटले नव्हते, अचानकच माझं ठरलं. तर त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की हे बघ, आता जे काही कामाचं आहे ना ते बोल पटकन, नाही तर मला वेळ नाही, असं म्हणत आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ना ती निघायला लागते. तेवढ्यातच सखी बोलते की हे बघ, तू अशी पळ काढू शकत नाहीस. म्हणजे मी याचा अर्थ असा घ्यायचा आहे का की तुला हा खेळ खेळताच येत नाही आणि तुझी हार झाली आहे. तर त्यावेळी आता तेजस्विनी म्हणते की नक्की सखी कुठला खेळ खेळणार असणार. तर त्यावेळी आता इथे मनस्विनी काहीच बोलत नाही. सखी म्हणते की मग मी समजायचे का की तुझी हार झाली आहे. तरी देखील इथे मनस्विनी काही बोलत नाही आणि त्यावेळी आता सखी बोलते की म्हणजे ही मनस्विनीच नाही आहे, म्हणजे सरकारला कधीही हार मान्य नसती आणि आज सरकार हारते आहे. ही कुठली आली मनस्विनी, आपल्या घरामध्ये ही मनस्विनी नाही आहे, असं आता इथे सखी म्हणते. त्यावेळी आता मनस्विनी जी आहे ती बोलते की ठीक आहे, तुला तसं वाटते ना, तर ठीक आहे, मी तो खेळ खेळायला तयार आहे, असं म्हणतात. आता इथे ही सखी जी आहे ती बोलते की ठीक आहे काका, घेऊन या ते, असं म्हणत आता काकाने सगळं काही कॅरमचं सामान आणलेलं असतं आणि कॅरम बोर्ड देखील आणलेला असतो. तर त्यावेळी आता इकडे ह्या तेजस्विनीला कळते की आता सखीला ते मनस्विनीबरोबर कॅरम खेळायचं आहे. म्हणजे सखीला चांगलंच माहिती आहे की मनस्विनीला कॅरम खेळता येत नाही. तरी देखील आता तिला हे पाहायचं असेल की मला तर खेळता येत नाही, मग मी मनस्विनी कशी काय, हे पाहता येत नाही आहे. म्हणून आता कुठे तिने एक प्लॅनिंग केलेलं असतं.
सखी बोलते की चला मग ठीक आहे करूयात सुरुवात, असं म्हणत आता सखीने काकांना आवाज दिला आहे. आणि इकडे तिचे काका दोन्हीही काका कॅरम बोर्ड घेऊन येतात. कॅरम बोर्ड आणल्यानंतर इथे कबीरला लक्षात येते की अरे ही सखी तर तिच्याबरोबर कॅरमच खेळणार आहे. तर आता कबीरला माहीत आहे की मनस्विनीला येत नाही, पण तेजस्विनीला खूप छान प्रकारे येतो. पण कुठेतरी आता तेजस्विनीच्या हे लक्षात आले का की आता तिने हरायला पाहिजे. तर त्यावेळी आता इथे तो बोलतो की हो आता माझ्या लक्षात आलेलं आहे. तर त्याचनंतर इकडे आता ज्यावेळी सखी आणि कबीरसमोर तो कॅरम येतो त्यावेळी आता ही तेजस्विनी जी आहे ती फक्त पाहतच राहते. आणि इकडे इकडे तिला वाटतं सखीला वाटतं की ही नक्कीच तेजस्विनीच आहे. असं वाटल्यानंतर आता इथे ती बोलते की चला आता खेळूयात म्हणजे लगेच लक्षात येईल. तर त्यानंतर आता इकडे सखी आणि तेजस्विनी दोघीही जणी कॅरम खेळण्यासाठी बसतात. त्यावेळी आता सखी बोलते की आत्ता तुझी खरी ओळख मला कळेल. त्यानंतर आता इकडे या तेजस्विनीने खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि तेजस्विनीला माहिती असतं की आज काही झालं तरी आपल्याला हरायचं आहे. जर मी हारले नाही तर सखीला समजून जाईल की मी तेजस्विनी आहे ते. कारण तेजस्विनीला एवढं छान खेळता येत होतं. ते पाहून सखीला खूप आनंद व्हायचा आणि ते सखी कधीही विसरू शकत नव्हती. तर त्याचनंतर आता इकडे ज्यावेळी पहिल्यांदा तेजस्विनी जी आहे ती कवडी मारते आणि थेट त्या गोलामध्ये जाऊन बसते. खरं तर एका वेळेस ते 4 गोलामध्ये जातात आणि त्याच वेळी कुठेतरी आता ह्या सखीचा डाऊट क्लिअर होतो. सखी बोलते की अरे वा, म्हणजे माझा डाऊट खरा होता. तर म्हणजे ही मनस्विनी नाही तर ही तेजस्विनी आहे. कारण मनस्विनीला कधीही कॅरम खेळता येत नाही असा विचार येताच आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की अरे बापरे, हे काय होऊन बसलं माझ्या हातनं. नाही मला असं करून चालणार नाही, आता मला हरायला हवं. असं म्हणत आता इकडे वेळ येत आहे सखीची. सखी ज्यावेळी खेळते त्यावेळी सखीकडूनही 2-3 कवड्या आतमध्ये जातात. आणि त्यानंतर आता मनस्विनी खेळत असते. मनस्विनी आता मुद्दाम हळूने मारत असते जेणेकरून आपल्या कवड्या ज्या आहेत त्या गोलामध्ये जाऊ नये. त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी अशी खेळत असते त्यावेळी इकडे सखीला वाईट वाटतं की नक्कीच काहीतरी मुद्दामून करत आहे. नक्कीच मला कळतं आहे म्हणून ती मुद्दाम करत असेल. आता इथे कबीरलाही लक्षात येतं की आता तेजस्विनी मॅडमने हे असंच केलं पाहिजे. खरं तर नाहीतर ती जर जिंकली तर आता तिचा डाऊट क्लिअर होईल. म्हणूनच आता इथे तेजस्विनी सतत हरत असते आणि सतत तिच्याकडनं जात नाही आहे असं दाखवत असते. तर आता इकडे मीनाक्षी, काका, काकू बाकी सगळेजण पाहत असतात की खरंच ही मनस्विनीच आहे का? म्हणजे हिला कॅरमही खेळता येत नाही आहे. आता सगळेजण कन्फ्यूज झालेले असतात. पहिल्याच वेळी तिने पूर्ण 4 हे कवड्या आतमध्ये घातलेल्या असतात आणि आता तिला जमत नाही आहे. सखीची ही चिडचिड होऊ लागत आहे की सखीला वाटतं की ही मुद्दाम तर करत नाही आहे ना. सखी म्हणते की मला सांग, तू हे सगळं मुद्दाम तर करत नाही आहे ना. मला माहीत आहे तुला कॅरम छान खेळता येतो, पण बहुतेक तू हे सगळं मुद्दाम करते आहेस. तर त्यानंतर आता इथे या मनस्विनीने म्हणजे तेजस्विनीने असं काही केलं आहे जेणेकरून सखीचा हा खेळ जिंकेल. तर आता हळूहळू करून सखीने हा खेळ जिंकलेला आहे आणि कबीरला प्रचंड आनंद झालेला असतो. तर आता ही मनस्विनी म्हणजेच तेजस्विनी जी आहे ती कबीरला म्हणते की काय झालं एवढं हसायला, एवढं की करून काही उपयोग नाही आहे. हे पहा, आत्ता जरी मी हारले असते तरी मी नंतर पुन्हा कधीतरी जिंकेल. त्यामुळे एवढा आनंद सेलिब्रेट करू नका ज्याने तुम्हालाच त्रास होईल. तर आता इथे सखी जी आहे ती बोलते की म्हणजे तू खरंच हारलीस? सखीला विश्वास बसत नसतो कारण ही कधीच हारणाऱ्यातली नाही आहे. पहिल्याच वेळेस तिने 4 कवड्या जर आत घातल्या असतील तर ही हारूच शकत नव्हती. म्हणजे हिने मुद्दाम केला आहे असं सखीला वाटत असतं. सखीची चिडचिड होत असते. तर आता इथे तेजस्विनीचं म्हणणं असतं की आता खेळ खेळून झाला आहे आणि तू जिंकली आहेस.
म्हणून आता मला निघावं लागेल, कारण माझ्याकडे आता वेळ नाही आहे. असं म्हणत आता ही जी तेजस्विनी आहे ती घराच्या बाहेर पडते. इकडे आता कबीर सखीला म्हणतो की सखी, हे सगळं काय आहे? तू ह्या खेळावरून काय सिद्ध करणार होतीस? त्यावेळी आता इथे सखीची चिडचिड होताना कबीरला दिसून येणार आहे. सखी कबीरला चिडत म्हणते की कबीर, मी हे सगळ्यांना फक्त एक गोष्ट पाहण्यासाठी केलं होतं की या बाईला कॅरम खेळता येतोय की नाही. पण मला असं सतत जाणवतंय की ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई तेजस्विनी आहे. मला वाटत नाही आहे की ही मनस्विनी आहे, कारण तिच्या हालचाली, तिचं सगळं काही मला अगदी माझ्या आईसारखं दिसतंय आणि माझी गट फिलिंग सांगते की ही माझी आईच आहे. आता असं सखी कबीरला म्हणून जाते. तर आता इथे कबीरला खूप मोठा धक्का बसतो की आता फायनली सखीला ओळखलं आहे की ह्या मनस्विनी नाही तर तेजस्विनी आहे. आता तर खूप मुश्किल झालं आहे असं कबीरला दिसून येत आहे. तर त्याचनंतर आता कबीरला खूप वाईट वाटतं की मी तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहे आणि जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला काय वाटेल, तेव्हा तिच्या मनाला कसं वाटेल. तर आता इकडे सखी जी आहे ती तिच्या रूममध्ये आलेली आहे. रूममध्ये आल्यानंतर इथे सखीला त्या बेडच्या खाली एक सॉक्स मिळतो आणि त्या सॉक्समध्ये तिला काहीतरी जाणवतं, जणू की त्याच्यात काहीतरी आहे. तर पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की सखीला आता कबीरने ठेवलेली ती वस्तू सापडणार आहे. तर आता सखी ती वस्तू खोलून पाहते. तर इकडे हा कबीर उर्फीच्या रूममध्ये आलेला असतो आणि कबीर उर्फीला म्हणत असतो की आपल्याला काहीही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर शोधले पाहिजेत. त्यावेळी आता उर्फी जी आहे ती कबीरला म्हणते की काय प्रॉपर्टीचे पेपर्स, असं म्हणताच आता इकडे कबीरला उर्फीच्या हातातले प्रॉपर्टीचे पेपर्स दिसतात आणि त्याचनंतर इकडे आता कबीर ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन सखीकडे सखीच्या रूममध्ये आलेला आहे. आणि त्यावेळी आता इथे रूममध्ये आल्यानंतर सखी जी आहे ती अगदी नाराज होऊन बसलेली असते, कारण आता सखीला तिच्या आईची अंगठी मिळालेली असते जी की कबीरने लपून ठेवली होती. तर रूममध्ये येताच कबीर समोर सखी म्हणते की कबीर, हे सगळं काय आहे? तर त्यावेळी आता कबीर तिच्याकडे पाहतो आणि कबीरकडे काहीच उत्तर नसतं. सखी बोलते की कबीर, ही माझ्या आईची अंगठी आहे आणि तुला हे माहिती होतं की ही अंगठी इथे आहे ते? तर त्यावेळी आता कबीरकडे देण्यासाठी काहीच उत्तर नसतं. त्याला कळत नसतं की आता मी सखीला कसं सांगू. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो सखीला प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवायला आला होता. पण इथे आल्यानंतर त्याला तिच्या आईची अंगठी डोळ्यासमोर दिसते आणि कबीरचं आता तोंडच अगदी बंद झालेलं असतं. त्याला कळत नसतं की आता सखीला काय सांगू. त्यावेळी सखीला तर उत्तर हवंच असतं. इकडे कबीर आता सखीला ते पेपर्स दाखवायला जातो. त्यावेळी आता सखीला ते पेपर्स वगैरे काहीच पाहायचं नसतं. सखीला फक्त त्या अंगठीमध्ये इंटरेस्ट असतो. सखीला माहीत आहे की तिची आई जिवंत आहे. म्हणजेच आता इथून पुढे सखीला कळणार आहे की घरामध्ये जी कोणी वावरते मनस्विनी म्हणून, ती तिची खरी आई तेजस्विनी आहे. आणि हे सत्य लवकरच आता हा कबीरच स्वतः सखीला सांगणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो काही भाग आहे ना तो खूपच इंटरेस्टिंग होता आणि उद्याचा भाग जो आहे तो यापेक्षाही इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता उद्याच सखीला कबीर तिच्या आईबद्दल सांगणार आहे आणि त्यावेळी सखीची काय अवस्था असेल हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग. थँक्स फॉर वॉचिंग.